महाशिवरात्रीनिमित्त आंजणगाव सुर्जी तालुक्यातील गोंड वाघोली येथे महादेव शंकराची वार्षिक यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली। पहाटेपासूनच उंच टेकडीवरील प्राचीन शिवमंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती। महाशिवरात्रीनिमित्त दिवसभर अभिषेक, भजन, कीर्तन आणि धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। संध्याकाळी महाआरती वेळी मंदिर परिसर रोषणाईने उसळून निघालाय। भोलेश्वरी यात्रा महोत्सव मंडळाच्या वतीने पिण्याचं पाणी, प्रसाद तसेच स्वच्छता, वाहतूक व्यवस्थेची सोय करण्यात आली होती। या दरम्यान कोणतीही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने कडक बंदोबस्त ठेवला होता। सीसीटीव्ही देखरेख आणि फिरत्या पथकांवर सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती। यात्रा शांतता आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाली आहे। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी दीपक इंगळे यांनी। उमरखेड तालुक्यातील ग्रामीण भागातील मच्छीमार हे करोडी रोडवरील मच्छी मार्केटवर दैनंदिन विक्रीसाठी अवलंबून आहेत। मात्र सध्याच्या बाजारपेठेत जागेअभावी मच्छी विक्री करताना अडचणी निर्माण होत असल्याची तक्रारी व्यवसायाकडून करण्यात आल्या आहेत। भोई समाजातील मच्छी व्यावसायिकांनी जागा अपुरी पडत असल्याने उत्पन्नावर परिणाम होत असून आर्थिक अडचणी वाढत असल्याचं सांगितलंय। या संदर्भात रिपब्लिकन सेनाच्या नेतृत्वात नगर परिषद प्रशासनाकडे निवेदन देण्यात आलंय। संबंधित विषयावर तहसील प्रशासनाकडून आदेश निघाल्याचा दावा करण्यात आलाय, तरी त्याची अंमलबजावणी झाली नसल्याचं आंदोलकांनी नमूद केलंय। येत्या 8 दिवसात मच्छी मार्केटमध्ये पर्यायी किंवा अतिरिक्त जागेची व्यवस्था न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय। प्रशासनाकडून या मागण्यावर काय निर्णय घेतला जातो याकडे संबंधित व्यावसायिकांचं लक्ष लागलंय। आज या रोजी उमरखेड तालुक्यातील समस्त भोई समाज बांधव यांच्या वतीने रिपब्लिकन युवा सेनेच्या नेतृत्वामध्ये सातत्याने सुमारे 1.5 वर्षापासून मच्छी मार्केटमध्ये वाढीव जागा मिळावी याकरिता पाठपुरावा करण्यात येत आहे। त्या संदर्भामध्ये तहसीलदार साहेबांनी आदेश काढलेले आहेत आणि कलेक्टर साहेबांना सुद्धा वारंवार याबद्दल निवेदन देण्यात आलेले आहे। उपविभागीय अधिकारी कार्यालय यांच्याशी सुद्धा पत्रव्यवहार झालेला आहे आणि 2024 रोजी नगरपालिका प्रशासनाकडून रिपब्लिकन युवा सेनेला पत्रव्यवहारामध्ये वरील विषयी आपणास कळविण्यात येते की उमरखेड येथील मच्छी मार्केटसाठी अस्तित्वात उपलब्ध जागेवर कार्यालयामार्फत प्रशस्त गाळे बांधकामाचे काम प्रस्तावित असून सदर कामासाठीचे अंदाजपत्रक सुरू करणे आहे। त्यानंतर पुढील प्रशासकीय कारवाई करण्यात येईल अशा आशयाचे 29/7/2024 रोजी पत्रव्यवहार करण्यात आला होता। परंतु त्या गोष्टीला 1.5 वर्ष उलटून सुद्धा अद्याप मच्छी मार्केटमध्ये कुठल्याही कामाला प्रत्यक्ष सुरुवात झालेली नाही। तरी या वारंवार यामध्ये भोई समाज बांधवांची भूलथापा देणे आणि उडवाउडवीची उत्तरं देणे हे सातत्याने चालू आहे। तर यावेळी रिपब्लिकन युवा सेनेच्या नेतृत्वात सकल तालुका उमरखेडच्या भोई समाज बांधवाच्या वतीने येत्या 8 दिवसामध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात न झाल्यास नगर परिषद कार्यालयाच्या आवारामध्ये उपोषणाचा इशारा मी प्रशासनाला देत आहे। गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर वेळेवर उपस्थित नसल्याची तक्रार समोर आली आहे। सकाळी 8:30 ते 12:30 या नियोजित वेळात रुग्णालय सुरू असतंय, मात्र काही दिवसापासून डॉक्टर अनुपस्थित राहत असल्यामुळे रुग्णांचं म्हणणं आहे दुर्गम आणि आदिवासी बहुल भागातून येणाऱ्या रुग्णांना उपचारासाठी तासनतास प्रतीक्षा करावी लागत असल्याची माहिती देण्यात आली। विशेषतः गंभीर रुग्णांना वेळेवर उपचार न मिळाल्यास अडचणी निर्माण होत असल्याची चिंता व्यक्त केली जाते। स्थानिक नागरिकांनी या संदर्भात जिल्हा आरोग्य विभागाने तात्काळ दखल घ्यावी, डॉक्टरांची नियमित उपस्थिती सुनिश्चित करावी आणि आवश्यक असल्यास कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे। दरम्यान या तक्रारीबाबत संबंधित प्रशासनाची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप मिळालेली नाही। गडचिरोली येथून बाबू कुरेशी यांनी घेतलेला हा आढावा। रुग्ण आहेत, वाट बघत आहेत डॉक्टरांची आणि डॉक्टर म्हणजे त्यांच्या मर्जीने येतील ना, त्यांना पगार मर्जीचा भेटतो, वेळेवर यायचं भेटत नाही। ही रुग्ण आहे तेवढी आणि या रुग्णांच्या सेवेसाठी ज्या डॉक्टरांची नियुक्ती आहे ते डॉक्टर अजून आपल्या कक्षात नाही आहेत। म्हणजे हे विचार करण्यासारखं गोष्ट आहे। कोणत्या गावावरून आले ताई? आंधळीवरून आले। किती वाजता निघाले घरून? 8:30 वाजता। दवाखान्यात अजून डॉक्टर आलेत का? नाही आलेत। तुम्ही कुठे आलेत? दवाखान्यात आलो। डॉक्टर आहेत कक्षात? नाही तुम्ही कोणत्या गावचे काका? बोल ना।
शंकरपूरचे काय झालं तुम्हाला? डॉक्टर आहेत कक्षात अजून 9 वाजले तरी नाही आहेत. हजरच नाही आहेत. डॉक्टर नाही आहेत. डॉक्टर लोक हजरच नाही आहेत. डॉक्टर लोक हजर होत नाही आहेत. तुम्ही कोणत्या गावावरून आले? नल्ली कसं. काका कुठून आले तुम्ही? कोणत्या गाव आले? डॉक्टर आहेत? डॉक्टर आहेत का? डॉक्टर आले का? डॉक्टर येवाचं आहेत. बघा डॉक्टर आलेले नाही आहेत. पेशंट वाट पाहत आहेत कारण यांना मर्जीने ड्युटी करायची परवानगी दिलेली आहे शासनाने. यांना एवढ्या रुग्णांचं आणि एवढ्या लोकांचं काही घेणदेण नाहीये. आणि हे हाल आहेत कुरखेड्याच्या उपजिल्हा रुग्णालयाचे. विचार करा या तालुका स्तरावर असलेल्या या रुग्णालयाचे हे हाल असतील तर याच्या समोर आपण काय म्हणायचं? तुम्ही कुठे आलेत? काय झालेले? डॉक्टर नाहीत. किती वाजले आता? 9 वाजले. 9 वाजले. हे नेहमी असंच राहते का? हो. ठीक आहे. बघा ही परिस्थिती आहे आणि या परिस्थितीला जबाबदार तुम्ही आम्हीच आहोत. आम्हीच कधी प्रश्न विचारले. काका कुठून आले? वडेगाव. काय झालेले? तब्येत खराब आहे. कक्षात डॉक्टर आहेत 9 वाजले तरी नाही. बघा ही अशी परिस्थिती आहे. एवढे रुग्ण इथं उपस्थित आहेत आणि एवढ्या रुग्णांना तपासणीसाठी डॉक्टर नाही आहेत. क्या हुआ काकी आपको? दिन नहीं आता. अच्छा पैर में हाथ पैर में. अच्छा ठीक है. आपने कहाँ से चेक किया? चेक नाही का मला इंजेक्शन लावायचं होतं. इंजेक्शन लावायचं होतं. डॉक्टर नाही आलेत ना. औषध कोणी दिली मग? नाही याच्या पहिले लावलं इंजेक्शन आणि दुसरी लावायची होती. तर मांजर चालू डॉक्टर भेटले का? सिस्टरला लावून दिलं. डॉक्टर नाही आले. ठीक आहे. या पद्धतीने ही शासकीय व्यवस्था कुरखेड्यात सुरू आहे. कारण ही अव्यवस्था काय आहे याच्यावर लोकांना आता विचार करणं खूप गरजेचं आहे. काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या विधानाच्या निषेधार्थ धुळे शहरात भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले. शहरातील महाराणा प्रताप पुतळा परिसरात हे आंदोलन पार पडले. आमदार अनुप अग्रवाल यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केलाय. यावेळी सपकाळ यांच्या प्रतिमेला जोडेमार आंदोलन करण्यात आले. आमदार अनुप अग्रवाल यांनी माध्यमांशी बोलताना संबंधित वक्तव्याचा निषेध व्यक्त केलाय. या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून विविध ठिकाणी प्रतिक्रिया उमटत आहेत. तुम्ही गेल्यानंतर आम्हाला सगळं आम्हाला तपासणी करू द्या. आम्ही तुम्हाला फॅक्ट नुसार ब्रीफ देतो. पहिले माहिती घेऊ द्या. थँक्यू. धुळे महानगरपालिकेच्या महापौर मायादेवी परदेशी यांनी शासकीय वाहनाचा वापर न करण्याचा निर्णय घेतलाय. त्या स्वतःचं खासगी वाहन वापरणार असल्याचं त्यांनी जाहीर केले. शिवाय महापौर पदासाठी मिळणारा शासकीय भत्ता अंध आणि अपंग संस्थांना देण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. त्यांच्या या निर्णयाच्या शहरात चर्चा सुरू आहे तर काही ठिकाणी समाधान व्यक्त केलं जात आहे. महापौर परदेशी यांनी शहरातील स्वच्छता तसेच मोकाट कुत्र्यांच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित करण्याचे संकेत दिलेत. अभी मैंने 2 दिन पहले ही पदभार संभाला है, लेकिन अभी हमारी कुछ यहाँ से मीटिंग वगैरह नहीं हुई है. तो भी मेरा ध्येय एक यह है, मैंने जो महापौर पद संभाला है तो पहले तो मेरा यह है कि मैं यहाँ का कुछ भी सुविधा लेने वाली नहीं हूँ. जैसे कि गाड़ी है, गाड़ी भी मुझे नहीं चाहिए. गाड़ी का जो भत्ता है, भत्ता भी मैं नहीं लेने वाली हूँ. और जो मेरा मानधन यहाँ से जो महापौर का जो मानधन मिलने वाला है वो भी मैं अपंग, अंध ये लोगों की संस्था को मैं अर्पित कर देने वाली हूँ. और ये जो महापौर पद की जो कुर्सी मिली है वो भी जनता को मैं समर्पित करती हूँ. सिर्फ मेरा जो गोर गरीब की सेवा मैं पहले से करते आई हूँ और अभी भी मेरा ध्येय वही है कि गोर गरीब जनता को अपनी धुळे शहर में किस तरह से स्वच्छता, पहला मुद्दा मेरा स्वच्छता पर मैं ज़्यादा से ज़्यादा ध्यान देने वाली हूँ. क्योंकि जो धुळे शहर में जहाँ जाते हैं वहाँ पे हमें गंदगी दिखाई देती है. तो पहला मुद्दा मेरा, मैं स्वच्छता के तरफ ध्यान दूंगी. उसके बाद जो नागरिक सुविधा है
पानी जो है, पानी जो नियमित तरह से दर रोज तो नहीं तो भी दो तीन दिन के आड़ कैसे मिलेगा हमारी महिलाओं को, उसके तरफ मैं ध्यान देने वाली हूँ। उसके बाद में जो यहाँ पे मनपा के भूखंड है, भूखंड के भी जो अतिक्रमण में है उनको भी किस तरह से हमें उनके लिए क्या करना पड़ेगा उसके तरफ भी मेरा पूरा ध्यान रहेगा। और कई दिनों से अपने धुड़े शहर में जो कुत्तों का उपद्रव बहुत ज़ोरों में चालू है, हमारी जो नागरिक है, छोटे बच्चे हैं, वृद्ध माताएं बहनें, वृद्ध हमारे जो लोग हैं वो त्रस्त हो चुके हैं। तो जो भी मनपा के तरफ से कॉन्ट्रैक्ट वगैरह लेकर जो भी उनके ऊपर क्या किया जाए, यह मैं पूरा ध्यान मेरा रहने वाला है। और इसके बाद जो भी मीटिंग में अभी ठहरेगा, आज मीटिंग हमारी होने वाली है, उसमें मैं ज़्यादा से ज़्यादा स्वच्छता, नागरिक सुविधा, इसी पे मेरा ध्यान रहेगा। नांदेड जिल्ह्यातील हदगाव पोलीस ठाण्यातील एका प्रकरणात PSI दर्जाच्या अधिकाऱ्यावर गंभीर स्वरूपाचा आरोप करण्यात आलेत। अक्षय कांबळे यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले, जानेवारी महिन्यातील एका किरकोळ वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता। त्यानंतर 15 फेब्रुवारी रोजी पोलिसांनी कोणतीही पूर्वसूचना न देता घरी येऊन त्यांना पोलीस ठाण्यात आणल्याचा आरोप केलाय। पोलीस ठाण्यात पैसे मागितल्याचं तसेच मारहाण केल्याचं आणि अमानुष वर्तन केल्याचं गंभीर आरोप पीडिताकडून करण्यात आलाय। या प्रकरणामुळे परिसरात चर्चा सुरू झाली असून संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध चौकशीची मागणी करण्यात आली। दरम्यान या आरोपाबाबत पोलिसांकडून अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही। नंद साहेब आमच्या गावामध्ये गाडी घेऊन आले, आम्हाला माझ्या घरी आले। पहिल्यांदा माझ्या म्हणले छिनाले चेव लवडेव गाडीत बसाले, म्हणले तुमच्यावर केस आहे, हे आहे, असं आहे, तसं आहे म्हणले। शिवा दिल्या माय बहिणीवर, माईला झो बहिणीला झो, तुमच्या 12 बुलीचेव असे म्हणले। गाडीत आणले आमच्या आणि आधी मला एक सोड, मला आणि दुसऱ्या आमच्या 4 जणांच्या घरी अजून गेले। 5 जणाला आम्हाला गाडीत बसवलं आणि का साहेब म्हणलो आम्हाला कासाठी आले, तर तुम्हाला छिनाले चेव, तुम्ही ठाण्याला चला, तुम्हाला सगळं सांगतो, आम्ही सगळं सांगतो, असं आणलं आम्हाला इथं ठाण्याला बसवलं मधात। मग मधात बसवल्याच्या नंतर आम्हाला पहिल्यांदा आम्हाला सगळ्याला मारलं, 5 जणाला एका रूममध्ये नेऊन मारलं 5 जणाला। नंतर बाहेर ड्युटी असल्यामुळे ड्युटी आहे म्हणले, बाहेर गेले, बाहेरून डबल आले, अजून एकदा मारलं डबल। दिघे साहेब आलेत, दिघे साहेब म्हणले आम्हाला मारलं का, तर त्याचा कर्मचारी म्हणतो नाही सांगायचं नाही तुम्ही मारले म्हणून, असं दिघे साहेबाला असं म्हणले आम्हाला। नंतर अजून नंदसाहेब आले, अजूनही आम्हाला त्या 5 जणाला मारले एका रूममध्ये नेऊन आणि लास्टला 10,000 तुमचे पैसे आले नाही, 10,000 रुपये तुम्हाला तुमच्या या माणसाला सांगितले होते, तुमचे पैसे आले नाही, तुमची जमानत होणार नाही असे आम्हाला म्हणले। नंतरही 6 वाजता आम्हाला एकदा नंतरही मारले अलग रूममध्ये, माझ्या समोर आले, अलग चौघाला मारल्याच्या नंतर माझा लास्टचा नंबर होता, मला अलग रूममध्ये नेले। तुझ्या बाबाजवळ पैसे जास्त आहेत, तो अलग रूममध्ये ये, माझ्या तोंडाला चेन काले, अंगावर इथं थेंब पडले मुतले अंगावर नंदसाहेब। आणि नंतर मेडिकलला वाट लावलं, मेडिकलला सांगल्याच्या नंतर दवाखान्यात वाट लावलं, नंतर सांगितलं तिथं पोलीस स्टेशनला सरकारी दवाखान्यात जर सांगितलं तर तुमची 3 महिने जमानत होऊ देणार नाही, असं तुम्ही तिथं सरकारी दवाखान्यात सांगायचं नाही म्हणले। लघुशंका करताना दुसरा कोणता कर्मचारी होता का सोबत त्यांचा? दुसरा कर्मचारी कोणता नव्हता, ते नाही दरवाजा लावून आम्हाला इकडं अलग इकडे रूम आहे तिकडं त्या रूममध्ये नेले आम्हाला। तर मारलं कोण? साहेबांनी आणि सुरेश साहेब, सुरेश सुरकुंडे साहेब। धुळे जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत हरभऱ्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू असून दरांमध्ये घसरण झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। सध्या हरभऱ्याचे दर प्रति क्विंटल सुमारे 5,500 ते 5,800 रुपयाच्या दरम्यान असल्याने शेतकरी वर्गात नाराजी व्यक्त केली जाते। यावर्षी अनुकूल हवामानामुळे उत्पादन वाढलं असलं तरी बाजारात आवक जास्त आणि मागणी तुलनेने कमी असल्याने दरावर दबाव आल्याने व्यापाऱ्याचं म्हणणं आहे। दरम्यान उत्पादन खर्च वाढलेला असताना सध्याचा दर परवडणारा नसल्याचं शेतकरी सांगत आहे। सरकारने किमान आधारभूत भावाने खरेदी करावी अशी मागणी करण्यात येते। सध्या शिरपूर मार्केटला हरभऱ्याची मोठ्या प्रमाणावर आवक येत आहे आणि शेतकऱ्यांना व्यापारी वर्ग हा जास्तीत जास्त भाव देण्याचा प्रयत्न करत आहे। पिके विकू हरभरा हा 57 लावून 6,050 पर्यंत विकला जात आहे। तसेच डॉलर चना हा 85 लावून 9200 पर्यंत विकला जात आहे। लाल चना हा 52 लावून 5400 पर्यंत विकला जात आहे। शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सुविधा आणि योग्य तो भाव देण्याचा प्रयत्न व्यापारी वर्ग करत आहे। शेतकरी वर्गाने खेड्यापाड्यावर न विकता शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत आपला माल विक्रीस आणावा आणि
अमरीशभाई यांनी सुद्धा असे मासे आमदार अमरीशभाई पटेल यांनी सुद्धा असे आव्हान शेतकरी वर्गाला केलेले आहे. शेतकरी वर्गाला रास्त भाव व लागलीच पेमेंटची सुविधा व्यापारी वर्गातर्फे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. रोजची आवक ही 2500 ते 3000 क्विंटलची येत आहे. मुंबईला 24/7 शहर म्हणून विकसित करण्याचा प्रस्ताव सभागृहात मांडण्यात येणार असल्याची माहिती समाजवादी पक्षाच्या नगरसेविका इरम सिद्दीकी यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्या म्हणाल्या की रेस्टॉरंट आणि व्यावसायिक आस्थापना दिवस रात्र सुरू ठेवण्याच्या संकल्पनेसोबत पर्यावरणीय परिणामाचाही विचार करणं आवश्यक आहे. विशेषतः वायू प्रदूषण कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना आखल्या जाणं गरजेचं असल्याचं त्यांनी नमूद केलंय. मुंबई अधिक हरित आणि पर्यावरणपूरक बनवण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू असल्याचं सांगत विकासासोबत पर्यावरण संतुलन राखणे महत्त्वाचं असल्यावर त्यांनी भर दिलाय. ताई, तुमचं नाव, वॉर्डाचा प्रभाग क्रमांक काय आहे? मी इरम साजिद अहमद सिद्दीकी, वॉर्ड नंबर 201 समाजवादी पार्टीची नगरसेविका. ताई, आज तुम्ही एक महत्त्वाचा मुद्दा घेऊन आलाय. तुम्ही एक प्रस्ताव सुद्धा मांडलाय मुंबईला 24/7 करण्याची. त्याच्यावर आपण काय सांगणार आहात? आम्ही हा प्रस्ताव मांडला आहे कारण मुंबई सिटी ही तशी पण दिवस रात्र चालूच असते. लिगली नाही तर इलिगली तरीत्या चालू असते. तर आज जर हा प्रस्ताव पेपरवर आला तर लोकांना लिगली जॉब्स मिळतील, लिगली सगळ्या गोष्टी होतील. आणि बघा, यापुढे इन्शाअल्लाह काही भरपूर साऱ्या गोष्टी आहेत ज्या फर्स्ट टाइम होतात आणि आपली मुंबई सिटी पण फर्स्ट टाइम 24/7 होईल. इंडियामध्ये त्याचा नंबर येईल. जसं तुम्ही म्हणालात की इटरी शॉप जे आहे ते जास्तीत जास्त फोकस आहे त्यांच्यावर, पण जर पोल्युशन वाढलं तर काय वाटते तुम्हाला? अशा पद्धतीची ग्रीनरी जर आम्हाला मुंबईमध्ये करायचं असेल तर त्याच्यासाठी आपण काय करणार आहोत? मॅडम, बघा, तसं आपण आपल्या सरकारचा उद्देश असतो झाडे लावा, झाडे वाढवा. त्याच्यामध्ये पण बेनिफिट होईल, त्या गोष्टींवर पण काम चालू होईल. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बुलढाण्यात पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भूमिका स्पष्ट केली. छत्रपती शिवाजी महाराज संदर्भातील आपल्या वक्तव्याचा विपरिहास केल्याचा आरोप त्यांनी केलाय. छत्रपतीची तुलना होऊ शकत नाही असे स्पष्ट करत आपण केले नसलेले विधान आपल्या तोंडी घालण्याचा प्रयत्न होत असल्याचं ते म्हणाले. तसेच काही विधानावरून आपल्याला आणि कुटुंबियांना धमक्या येत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. राज्यात दंगलीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. अल्पसंख्याक विभागातील प्रमाणपत्र प्रकरण तसेच इतर वादांसोबत दोषीवर कार्यवाही व्हावी अशी मागणी त्यांनी केली. पेलगाम येथील जगदाळे कुटुंबाच्या प्रश्नावर बोलताना तातडीने मदत आणि संपर्क साधण्याची भूमिका काँग्रेस पक्ष घेईल असं त्यांनी स्पष्ट केलंय. करून तोड मरोडून जे दाखवल्या जात आहेत ते भारतीय जनता पक्षाने हे धंदे बंद करावेत. मला विचारला गेलेला प्रश्न, यामध्ये मी शिवाजी महाराजांचं अद्वितीय त्यांचा पराक्रम, त्यांचं शौर्य मी त्या ठिकाणी अधोरेखित करत असताना उलट त्यांच्यापासून टिपू सुलतान यांनी प्रेरणा घेतली हे सांगितलं. आणि शासकीय कार्यालयामध्ये सोबत फोटो लागण्याच्या अनुषंगानं आपण फोटो लावण्याच्या अनुषंगानं मी केलेलं ते विधान होतं. हे विधान कुठेही कोणाशी काहीही कुठेही तुलना करणारं असू शकत नाही. हे आपापल्या ठिकाणी आपापल्या कार्यकाळामधले सगळे जे महामानव आहेत यांच्या सर्व अनुयायांनी या आस्थापुरुषांच्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये गावागावांमध्ये गुण्यागोविंदान राहावं, कुठेही जातीवर धर्मावर वाद होऊ नये या पार्श्वभूमीवर माझं केलेलं हे वक्तव्य होतं. आणि या वक्तव्याला जातीय रंग देऊन महाराष्ट्रामध्ये दंगल पेटवण्याचं काम हे देवेंद्र फडणवीस करत आहेत. अमेरिकेसोबत भारताने केलेल्या व्यापार कराराच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे 26 फेब्रुवारी रोजी अकोला जिल्ह्यात रास्ता रोको आंदोलन करणार असल्याची माहिती आमदार नितीन देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. देशमुख यांनी आरोप केलाय की या व्यापार करारामुळे देशातील शेतमालांच्या दरावर परिणाम झाला असून शेतकऱ्यांना फटका बसतोय. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील 36 ठिकाणी स्थानिक नेतृत्वाच्या मार्गदर्शनात खाली आंदोलन करण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केले. केंद्र सरकारने अमेरिकासोबत व्यापार धोरणाचा पुनर्विचार करावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली. शेतकऱ्याचा शिवसेना शेतकऱ्याला घेऊन त्या ठिकाणी आंदोलन करणार आहे. अकोट तालुक्यामध्ये अडगाव, लहान, मोहाळा, पणस, मुळगाव, सावरा फाटा, देवरी फाटा आणि दहीहंडा फाटा असं अकोट तालुक्यामध्ये 7 ठिकाणी रस्ता रोको करणार आहोत. मूर्तिजापूर तालुक्यामध्ये दुर्गवाडा,
मूर्तिजापूर नाका, हिवरा कोरडे, कुरुम, हातगाव, निंबा फाटा असं गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासमोर कंत्राटी कर्मचाऱ्यांनी थकीत मानधनाच्या मागणीसाठी उपोषण आंदोलन सुरू केले। मागील 3 महिन्यापासून वेतन न मिळाल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय। कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे की मानधन प्रलंबित असण्याबरोबरच प्रशासनाकडून मानसिक त्रास, कामात भेदभाव होत असल्याचे तक्रार आहे, तर मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा देण्यात आलाय। दरम्यान महाविद्यालय प्रशासनाकडून या प्रकरणावर स्पष्टीकरण देण्यात येण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। इथे एक बाह्य स्तोत्राद्वारे 504 कर्मचाऱ्यांची सेवा पुरवठा करण्यात आलेला आहे। या कर्मचाऱ्यांचा नियमित पगार होत नाही, शारीरिक, मानसिक, आर्थिक त्रास देण्यात येत आहे। यांना बायोमेट्रिक लावण्याबद्दल आम्ही पत्र दिले आहे डीनला, तर ते लावत नाही। तो म्हणते की कंपनीचं काम आहे आणि बायोमेट्रिक नसल्यामुळे जवळपास 300 कर्मचाऱ्यांचा वेतन म्हणजे काम न करणाऱ्या लोकांचं वेतन देण्यात येत आहे आणि त्याचा रेकॉर्ड म्हणजे दाखवण्यासाठी मी RTI मध्ये मागणी केली, तो रेकॉर्ड दाखवण्यात आला नाही। CCTVचं फुटेज देण्याबाबत मागणी करण्यात आली, ती पण त्यांनी दिलेली नाही। जो हरिचंद्र कटरे नावाचा माणूस आहे, तो रिटायर्ड होऊन 4 महिने झाला, त्याचा प्रभार अजून काढण्यात आलेला नाही। तो सर्व व्यवहार तो करते। जे जमादार आहेत 2, धीरज महावत आणि हातकैया, यांची गव्हर्नमेंटच्या शासन निर्णयात 4/10/2023च्या शासन निर्णयामध्ये पद मंजूर नाही आहे, तरी मी डॉक्टर घोरपडे यांनी तो पद स्वतःच्या सहीने मंजूर करून त्याच्या माध्यमातून जे काही करप्शन होत आहे ते करप्शन स्वतः तो घेत आहे। ठाणे महापालिकेच्या मुख्यालय परिसरात शासकीय वाहनातील चालक मद्यप्राशन करीत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली। हा प्रकार आयुक्त आणि महापौर यांच्या अधिकृत वाहनांच्या पार्किंग परिसरात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। महापालिका मुख्यालयासारख्या संवेदनशील ठिकाणी घडलेली ही घटना गंभीर मानली जाते। या प्रकरणात प्रशासनाकडून कोणती कारवाई केली जाणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। दरम्यान नवनिर्वाचित महापौर शर्मिला पिंपोळकर यांनी महापालिका आयुक्तांकडून माहिती घेत कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। बिअर पिताय तुम्ही महापालिकेमध्ये बसून महानगरपालिकेत काय जे वरती दाखव, काढ मी फोटो काढले, व्हिडिओ पण काढलाय, ते काढ ना काय नाही संपलेलं रस्ता दिसून आलेले आहेत। तर या संदर्भात आपल्याकडे काय माहिती आहे? यांच्यावर अशा प्रकारचं कृत्य महापालिकेत दिवसाढवळ्या करणं किती योग्य आहे आणि काय कारवाई होईल याच्यावर? खरं तर आत्ताच ही माहिती मला मिळालेली आहे आणि त्या माहितीनुसार मी आयुक्तांशी आणि त्याची माहिती घेऊन कठोर कारवाई करण्याची आपण नक्कीच करू।